मंडळी, एका सिनेमाच्या निर्मात्याला भेटायला येते लेखकांची जोडी. थोडक्यात काय, चित्रपट लेखन ह्या विषयाची माती करायला येत आहेत कॉमेडीचा अनोखा रिदम अरुण कदम, मॅड कॉमेडीचा डॅडी कांबळ्यांचा पॅडी आणि खानदेशी भाषेचा दूत श्याम राजपूत. नमस्कार सिद्धू भाऊ. अरे नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. मी फिल्म प्रोड्युसर श्याम राजपूत. ओळखलं का मला? अहो फोन केला होता ना तुम्हाला. तुम्हाला म्हटलं होतं मा पिक्चर करा. तुम्ही म्हटले की तुमच्या 2 वर्ष डेट ब्लॉक आहेत बुवा. हरकत नाही, तुम्ही करा बुवा तुमचा पिक्चर. पण बरेच जण आशा लावून बसलेत बरं. ज्यांचं तुम्ही कौतुक केलेलं आहे ना, त्या सगळ्यांना आशा आहे की तुम्ही त्यांना रोल द्याल म्हणून. त्या क्रोमाच्या स्किट नंतर तुम्ही दत्तू मोरेला बोलले होते की मला तुझ्यासोबत काम करायचे. तेव्हापासून तो प्रोडक्शन मॅनेजरचा राजीनामा हातात घेऊन फिरतोय. पण का हो सर, म्हणजे शोभतं का बुवा तुम्हाला? म्हणजे जे नट भूमिका करण्यासाठी आसुसलेले आहेत त्यांना सोडून तुम्ही रिकाम टेकड्या प्रोड्युसरला रोल दिला हो पिक्चर मध्ये. कमाल आहे बुवा तुमची, हद्द झाली. अरे बापरे. असं पण आता आहे ना, 2 रायटर आहेत ना, त्यांना बोलवलंय मी. ते येतच असतील बुवा. आता भारी रायटर आहेत ते एकदम. मी आहे कमी. यस यस यस. हे रायटर आहेत दोघं. अरे अरे नमस्कार, मी अरुण कदम. आणि नमस्कार, मी पॅडी कांबळे. आम्ही लेखक आहोत. अरे वा. हे आमचं कार्ड आहे. बर बर. आणि तिकडे मागे आमचं रायटर्स असोसिएशनचं रजिस्ट्रेशन वगैरे नंबर पण आहे त्याच्यावर. अरे बापरे, भलते सोफिस्टिकेटेड दिसून राहिले बा तुम्ही इथं. आणि ही आजच्या मीटिंगची रिसीट आहे. रिसीट? हो. म्हणजे आम्ही जिथे जातो तिथे चार्ज घेतो, फुकट काही देत नाही आम्ही. अरे बापरे. प्लीज मीटिंगचा चार्ज. हा प्लीज पॅडीजी जरा फोटो काढायचा. फोटो? नाही सेल्फी काढला, फोटो काढला. अच्छा अच्छा. बस 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 तुम्ही. अरे सॉरी. अरे तकिया कलम वगैरे काय ठेवायचं नाही इकडे. तकिया कलाम, बापरे, दर्जेदार आहे बा तुम्ही. नाही, मला माहिती नव्हतं की एवढ्या उंचीचे रायटर येणार आहेत बा. नाही तर काहीतरी अरेंजमेंट केली असती मी. नाही पण ते फोटो बिटो कशाला काढला हो तुम्ही? ऍक्च्युली हल्ली आम्ही त्याचा रेकॉर्ड ठेवतो, कारण प्रोड्युसर आणि डिरेक्टर स्टोऱ्या खूप चोरायला लागलेले. नाही, अरुणजी बोलतायत ते अगदीच खरं आहे की म्हणजे हिरकणी फिल्म तुम्हाला माहिती आहे? हो हो हो. तेव्हापासून आम्ही धडा घेतलाय. म्हणजे अहो, हिरकणीची स्टोरी आमची चोरीला गेली ना. म्हणजे प्रसाद ओक यांनी डिरेक्ट केलेली सुपरहिट फिल्म हिरकणी, त्याची स्टोरी तुमची आहे? चोरीला गेली. आमच्या 4थीच्या पुस्तकात होती ती. काही बी काय बोलता हो सर तुम्ही? म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक जण 4थी जेव्हा होता तेव्हा त्याला असं वाटेल की ही स्टोरी माझीच होती बुवा. म्हणजे त्या अर्थाने सगळ्यांची स्टोरी झाली. ऍक्च्युली आम्ही त्याच्यावर खूप वर्किंग केलं होतं. अच्छा, वर्किंग पण गेली ना चोरीला. तेव्हापासून आम्ही शहाणपणा, म्हणजे आम्ही शहाणे झालो तेव्हापासून. हिरकणीच्या स्टोरीवर आधी यांनी वर्किंग केलेलं आहे. म्हणजे ओरिजिनल आणि व्हर्जिन रायटर भेटलेले आहेत बा मला. सर, तुम्ही आधी काय केलेलं आहे? सकाळी मी बरंच केलं. म्हणजे मी दारी केली, मग अंगुलुली केली. तसं नाही ना, तसं नाही. भलतीच कॉमेडी येते, एकदम जोकी माणूस आहे. नाही म्हणजे लेखक म्हणून तुम्ही काय केलं बा? अच्छा, लेखक म्हणून काय केलं आपण? काय नाही. अरे काय काय केलं? काय तुम्ही जी पिक्चरची स्टोरी आणली असेल ना, ती ऐकवा बा. नाही, स्टोरी ऐकवतो, पण त्या अगोदर आपण ॲग्रीमेंट करूया. बापरे, ॲग्रीमेंट? अजून एक वाक्य पण ऐकवलं नाही, डायरेक्ट ॲग्रीमेंट.
नाही काय माहितीये का ऍक्च्युली आम्ही हल्ली म्हणजे रिस्क घेत नाही त्याच्यामुळे आम्ही अग्रीमेंट आधी करतो आणि त्याच्यानंतर मला सांग साधारण काय अपेक्षा असणार आहे तुझ्या बघ आपली ही पहिलीच फिल्म आहे तर उगाच मोठं तोंड उघडण्यात काय पॉईंट नाही आपण 1 करोड रुपये घेऊयात मला पण तसंच वाटतं 1 करोड म्हणजे 50 तू ठेव 50 मी ठेवतो त्याच्याशिवाय मीटिंग सुरूच होऊ शकत नाही 1 करोड अरे 1 करोड कसं मिळणार रे तुम्हाला काही झालं लेखकांना जर एवढे पैसे मिळायला लागले ना तर लॅपटॉपच्या तुटलेल्या बटनांवर टाईप करत नसते बसले ते नाही ते अग्रीमेंट वगैरे आपण नंतर करू तुमची स्टोरी वाचू ना आधी त्याच्यानंतर ठरवून बघ काय ते हा बरं ठीक आहे हरकत नाही आपण अग्रीमेंट नंतर करूया पण माझी एक दुसरी एक अट आहे काय? की म्हणजे फिल्मचं जे कास्टिंग आहे ते बाकीचं कास्टिंग तुम्ही सगळं करा हिरोईनचं कास्टिंग मीच करणार आता हे काय हे कधी ठरलं हिरोईनचं तू कसं करणार बस सर म्हणजे? फालतुगिरी चालणार नाही हिरोईनचं कास्टिंग मी नाही करणार हे बघ ते कॅरेक्टर मी डेव्हलप केलेलं आहे लिखाणात 90% काम मी त्याच्यावर केलं Actually तुला- हिरोईन मी अरे पण अवरे मेहनत मी कशाला हिरोईनची करतोय? कास्टिंग मी करणार पहिले सांगून ठेवतो. हिरोईनची casting मी करणार. अरे गुच्चू पटा ना आणि बाय ना कसा मान मसा मान अंदा घोडा तमाशा मा काय फालतूपणा चालू आहे रे हा हिरोईनच्या कास्टिंग तुम्ही कशाला करता हिरोईनच्या कास्टिंग मी करणार त्याच्यासाठी प्रोड्युसर झालोय मी नाही हे बघा हिरोईनचं अजिबात कास्टिंग चालणार तुम्ही करू शकत नाही अजिबात कारण ते करायचं कॅरेक्टर नाही. कसं गेलंय ते मी आम्ही लिहिलंय ते तुम्ही करू शकत नाही आम्ही- ते आम्ही casting आम्हीच करणार. करणार. पण आम्ही- आम्ही- तुम्ही अजिबात तुम्ही बोलायचं अजिबात नाही. करू शकणार आम्ही हिरोईनचं आम्ही हिरोईनचं करणार. आम्ही अरे हिरोईन गुच्चू पठाणार आहे तुम्ही स्क्रिप्ट ऐकवायला आले ना रे ती स्टोरी ऐकवा ना अरे निदान सिनॉप्सिस तरी ऐकवा काय झालं हार्ट अटॅक आला काय झालं काय यांना नाही अनोळखी शब्द कानावर पडले ना की त्याला जरा प्रॉब्लेम सिनॉप्सिस अनोळखी अरे हा मला म्हणजे म्हणा सायन्स आहे तो म्हणा एकदम माझी बायको माग प्रेग्नेंट होती हा. तेव्हा मी तिला गायनोसिस करे घेऊन गेलो होतो ते पण माहितीये हे सिप्नोसिस काय नाही रे अरे हो हिडगेल जेव्हा आला तेव्हा तो भलती शान मारत होता हे कार्ड देन फोटो काढ आणि 4 जण बीर सिप्नोसिस माहिती नाही सिनॉप्सिस माहिती नाही तुला तुझ्यामुळे चुकलो मी दलिंदर. आवरे दिवस माझ्याकडे गेला ना वसरे तुझ्यासारखा माणूस जाऊ शकतो तर मी कधी जाऊ शकतो ते सिनॉप्सिस जाऊ द्या स्क्रीन प्ले तरी सांगा निदान अनोळखी शब्द एकदम असं वाटलं कुठे चावले बा काय बोलतो अरे स्क्रीन प्ले झालं काय बोलतो रे माणूस काय बोलतो अरे असं पहिल्यांदा ऐकल्यासारखं काय करतो रे लेखक आहे ना तू अरे हा रे पण म्हणजे अरे तुम्ही इथे स्क्रिप्ट वाचायला आलेले आहे ना अरे वाचा ना ती स्क्रिप्ट काढणार आहे ए तो माल बाहेर कर बाबा माल अरे मी काय बोलतो अरे काय जांभलताय रे अरे मला ही आहे ना रे ते नाही रे ही ती 47 नंबरच्या फिल्मची स्टोरी आहे ही नाही ओके. ही वाटते का तुला ही अरे ही तर बुट्टू 40 फिल्मची स्टोरी नाही चालणार अरे बाप रे बुट्टू 40 सुत्तू 40 एवढ्या स्टोऱ्या लिहिल्या तुम्ही अरे एवढ्या एवढ्या काय 57 फिल्म लिहिल्यात मी आणि आम्ही सुत्तावून लिहिलंय त्या. अरे बाप रे सांगा स्टोरी ऍक्च्युली आमच्या स्टोरीचं थोडस वैशिष्ट्य वेगळं आहे काय आता काय आहे ते माहिती नाही जे माहितीये तेच बोल बचर्या आमच्या एका लाईन वर अख्ख्या फिल्मचा जॉनर कळतो काय झालं जॉनर हा शब्द माहितीये बा त्याच्यासाठी अरे का आवरे येरे नको समजू लेखक आहे आम्ही तर. आम्हाला कळतं. मला आहे ना रोमॅन्टिक जॉनरची एखादी फिल्म असेल तर त्याची रोमॅन्टिक स्टोरी हा रोमॅन्टिक अरे तो बोलायचं ना भले रोमॅन्टिक जॉनर बाहेर काढ
आपल्या या फिल्मची हिरोईन शैला हां, हां. आणि फिल्मचा हिरो सुरेश. बरं. शैला म्हणते कसं आहे आणि मग डायरेक्टर आहे ना ते सगळं म्हणजे असं रोमॅन्टिक वातावरण क्रिएट करतो. म्हणजे सगळीकडे रोमॅन्स 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 रोमॅन्स. त्याच्यानंतर सुरेश शैलाला कसं आहे बरं आहे. मग डायरेक्टर सगळं असं रोमॅन्टिक वातावरण क्रिएट करतो आणि सगळीकडे असं रोमांस 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 रोमांस. तुम्ही डायरेक्टर फक्त छान निवडायचं म्हणजे कसं आम्ही जे लिहिलेले डायलॉग आहेत ना ते म्हणजे वाया जाणार नाहीत आणि मध्ये एखादा पॉईंट बघून तुम्ही ते इंटरव्ह्यू करू शकता. सुपरहिट फिल्म एकदम सुपरहिट फिल्म. सुपरहिट आहे का? सुपरहिट फिल्म झाली हॉरर जॉनरची आहे का एखादी अरे फिल्म? मग बोलले ना हरर जॉनर भारत. शैला आपली हिरोईन आहे, सुरेश आपला हिरो आहे. शैला सुरेशला बोलते हे काय आहे? सुरेश बोलतो मग डायरेक्टर सगळं असं हॉरर सिच्युएशन क्रिएट करतो आणि याच्यानंतर डायरेक्टर हॉरर सिच्युएशन क्रिएट करणार आणि मग सगळं असं हॉरर सगळीकडे भीतीदायक आणि डायरेक्टर मात्र तुम्ही व्यवस्थित निवडायचा कारण तुमचे डायलॉग वाया गेले नाही पाहिजे आणि मध्ये एखादा पॉइंट शोधून तुम्ही इंटरव्हल करून टाकायचे. सुपरहिट, एकदम सुपरहिट, सुपरहिट आहे मला. अरे वा, सुपरहिट, वा, वा. अरे बापरे. अरे तुम्ही ऑडियन्सच्या लक्षात येते रे आपलं मोनोटोन. आपली स्टोरी कळते त्यांना. आपण थोडं ट्विस्ट करूया. आपण ट्विस्ट करूया. आपण ते फायनल करतो. ट्विस्ट करून टाकेन मी. एक दिसू ना एक मा दोन्ही भितडा मा घुसी जाशात रे. हे बघ प्रॉपर डायलॉग असलेली बाउंडेड स्क्रिप्ट पाहिजे मला. ती असेल तर थांबा नाही तर निघा इथून. डायलॉग प्रॉपर डायलॉग वाली स्क्रिप्ट. ते- बघा त्याच्यात काय ते प्रॉपर. रात अकेली तंतरलेली. कुठली? रात केलेली तंतरली. सुरुवातीपासून वाचतोय. हो हो नीट लक्ष देऊन ऐका. श्री हा 2 काड्या पुढे 2 काड्या मागे. ठीक आहे. मिट्ट काळूक. मिट्ट मिट्ट लिहिलंय आणि एकदम मिठ्ठ्या मिट्ट काळूक. भयान रात्र आणि अचानक आवाज येतो. डायलॉग कुठे? हेच तर डायलॉग आहे. हे डायलॉग आहे. स्क्रिप्ट दाखव इकडे. आणि कंसात पण लिहिलेलं आहे ते जरा नीट बघा म्हणजे कसं सजेशन नटाला नटांना सूचना दिल्या आहेत का? केल्या. वा. मुख्य रातकिडा किर्र किर्र दोनदाच. आजूबाजूला बरेच रातकिडे आहेत पण ते स्तब्ध. ते का स्तब्ध? त्यांना का डायलॉग नाही दिले? ते मॉब मधले क्राऊड आहेत. सगळे रातकिडे एकदम बोलायला लागले ना तर मग एकदम कोणाचं काय कळत नाही. मग जगदीश जातो बुमलत बसतात तिकडे. माईक वर घ्या खाली घ्या वगैरे. बरं. त्यांना नाही दिलंय मला. मुख्य कुत्रा भाऊ. सहाय्यक कुत्रा 1. हाफ हाफ सहाय्यक कुत्रा 2. दोनदाच करावे पण 3दा केलं. अरण्या माझ्या स्क्रिप्ट मध्ये ऍडिशन गोष्टी केलेल्या मला आवडणार नाही. जेवढं लिहिलंय तेवढं. ऍक्च्युली मला थोडीशी जागा वाटली ती खरं. चालणार नाही मला पहिले सांगून ठेवतो. पुढे सांगून वाचू ठेवतो मी. सॉरी. नाग फुस फुस कंसात ओव्हर ऍक्टिंग करू नये. हे काय? ते नाग आणि सापाचे कॅरेक्टर करतात ना ते लोक जरा ओव्हर ऍक्टिंग करतात. काय असतं म्हणजे असं कुत्रा बित्र दिसलं ना की अच्छा म्हणून एवढं ओव्हर नाही बरं, करायचं. वा, वा. जेवढं दिलं तेवढं. क्या बात है. इंटेलेक्ट सटल ऍक्टिंग पाहिजे. आणि बाजूने एक अजगर निघून जातो. त्याला काय डायलॉग नाही दिले अजगराला?
त्याचं नुसतं ना पासिंग ठेवलंय अच्छा पासिंग passing आहे का बर आणि कसं आहे त्याच्यासारखी त्याची जीप पण आहे ना जड आहे बर. त्यामुळे त्याला नीट बोलता येणार नाही आणि एक नंबरचा आळशी येतो अच्छा. शूटिंगला वेळेवर येणार नाही त्याच्यामुळे तुमचे डायलॉग नीट वेळेवर बोलू शकणार नाही मग शूटिंगचा खोळंबा होणार तुमचा म्हणून त्याला तसं पण भारी आहे स्क्रिप्ट एकदम म्हणजे अशी क्रिएटिव्ह आहे अरे मग- कल्पक आहे रंजक आहे मग ते 1 करोडचं कॉन्ट्रॅक्ट करून टाकूया नाही करू ना करू पण याच्यात आहे ना एक डायलॉग मिसिंग आहे बा कुठला बरं नाही सगळे तर दिलेत आम्ही ऑलरेडी. नाही एक मिसिंग आहे Missing आहे? फन अच्छा फन एलिमेंट तुम्हाला अजून त्याच्यामध्ये वाढवून हवाय हा का? हा आता वाढवू ना असं आहे आता. मला कळलंय स्क्रीन प्ले या शब्दानंतरची तुमची रिॲक्शन अरुणदा केवळ कमाल. पडलो मेलो आम्ही तिकडे. खतरनाक परफॉर्मन्स. वा मस्त. बघूया हास्यरसी काय म्हणतायत प्रसादा. अनेक क्षेत्रांमध्ये अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सलीम जावेद लेखनाच्या क्षेत्रात किंवा अब्बास मस्तान दिग्दर्शक म्हणून किंवा जतीन ललित आनंद मिलिंद अजय अतुल संगीतकार म्हणून. त्याचा काही संबंध नाही तुमच्याशी पण आपण जनरल सांगितलं. जोक सपाट पण तितकीच फेमस होऊ घातलेली एक जोडी म्हणजे हास्य जत्रेमधली अरुण आणि पॅडी. येस. इंडिव्हिज्युअली तर तुम्ही उत्तम परफॉर्मर आहातच पण जेव्हा जोडीनी आणि जेव्हा तुमच्यासमोर श्यामसारखं एक गिराईक असतं तेव्हा तर तुम्ही म्हणजे एक्स्ट्रा एनर्जी लावूनच काम करता म्हणजे की किती त्याला त्रास देता येईल बिचारायला आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने त्याला छळता येईल ह्याचा तुम्ही पदोपदी विचार करत असता. पण तोही तितकाच आहे. तो प्रत्येक वेळेला पुरून उरतो तुम्हाला. आज त्यांनी प्रॅक्टिकली फन असा आवाज काढला ये बात. हा. जो याआधी काढायला पाहिजे होता. परत एकदा मी तुला सांगतोय एकदा सॅल्यूट मार. बॅगेत माल भरून आणणारे लेखक मी खरंच पाहिले नव्हते. म्हणजे नेक्स्ट फिल्मला मी परत एकदा चिन्मयचाच विचार करीन नक्की. मजा आली. आज आपल्या कार्यक्रमात प्रतीक्षाताई आणि पल्लवी देखील सहभागी झालेल्या आहेत. जाणून घेऊयात त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रतीक्षाताई. फारच आवडले मला. लेखक खूपच आवडले हे दोन्ही. आणि या म्हणजे लेखकांचे जे कॅरेक्टर आहे शैला ते मला करायला फार आवडणार. कारण त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये शैला आहे त्यामुळे मला शैलाचं कॅरेक्टर करायचं आहे. आणि धमाल खरंच खूप धमाल आली म्हणजे बघताना. आणि म्हणजे मला स्वतःला फक्त असं झालं मी जर चित्रपट केला तर यांना लेखक नाही मी यांना ॲक्टर्स म्हणूनच घेईन. इतका भन्नाट परफॉर्मन्स. थँक्यू. पल्लवी. श्याम मला तुला सांगायला आवडेल की मी पण खानदेशी आहे. मला फार येत नाही ऐराणी. मी प्रयत्न करेल. मला आवडना तुना परफॉर्मन्स. अरे वा बोलता आभारी मी तुमना. आणि धमाल थँक्यू सो मच. मज्जा आली. धमाल. क्या बात. थँक्यू सो मच गाईज. मंडळी गप्पांच्या गावी जाऊन विनोदाची प्रेक्षणीय स्थळं दाखवायला पुन्हा एकदा येत आहेत हास्य विक्रमवीर समीर चौघुले आणि दमदार विनोदाची वतनदार विशाखा सुभेदार. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे ज्याचं नाव आहे अरे हरकत नाही ज्याचं नाव आहे आई शपथ काय रे ए प्रसाद काय रे माझ्या कार्यक्रमाचं नाव जाऊया गप्पांच्या गावा. हे बरं आठवतं रे. हिरकणीची पार्टी नाही आठवत तुला. याच साठी केला होता हा आटा. वा. तर रसिको तुम्हाला तर कल्पनाच आहे की जाऊया गप्पांच्या गावामध्ये आम्ही विविध मान्यवरांना बोलवतो आणि आम्ही त्यांची पद्धतशीरपणे मुलाखत घेतो त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज इकडे
आज इकडे येणार आहेत अत्यंत भक्कम असं व्यक्तिमत्व विशू अम्मा कोरेगावकर. जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. तुमचं स्वागत है, स्वागत है इकडे. नमस्ते नमस्ते. कैसा है बच्चा? मैं ठीक है. अच्छा लगा तुमने इधर बुलाया, मेरे को इतना इज्जत दिया, अच्छा लगा. अरे नहीं तुम हमारे का इधर तुम ऐसा एकदम आए हैं. हम अगदी मनापासून हम तुम्हारा शुक्र जुगार है. क्या है? शुक्र जुगार है. क्या शुक्र गाजर है. शुक्र तारा मंदवारा है. काय शब्द मी पाठ केला होता. एक मिनट इधर बच्चा इधर शुक्र गुजार है. ऐसा शुक्र गुजार है. हम काय को दिन में चांद तारा वगैरे लेके आ रहे ना, शुक्र तारा वगैरे. एक काम कर ना, आपण मराठीमध्ये वार्ता करूया ना. अरे मला मराठी येते. क्या बात है, क्या बात है. इधर ही बड़ा हुआ है ना मैं. तो मला मराठी येते. हाँ. मतलब थोड़ा बोलने में तकलीफ होता है, ऐसा समझने में थोड़ा तकलीफ है, लेकिन येते मला मराठी. अरे नाही तसे मराठीत तकलीफ वाले खूप आहे तिकडे. एनिवे तुम्ही इथे आलेला आहात. प्लीज सोफ्यावर बसा. येस शुक्रिया शुक्रिया. तर रसिको हो, सोफ्याने लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे. नाही तुम्ही सोफ्यावर बसलेला आहात, विराजमान झालेला आहात. आज आपल्याकडे रसिको अत्यंत मोठं असं व्यक्तिमत्व आलेलं आहे, विशू अम्मा कोरेगावकर. एक मिनट बच्चा, ये क्या है कोरेगावकर? तुम्ही कोरेगावकर? मैं कोरेगावकर नहीं है, मैं कोरियोग्राफर है. 30 साल से फिल्म लाइन में मैं कोरियोग्राफर है. सॉरी मेरे को ऐसा कान का गलत हो गया. कुछ गलत ऐका मैंने. तर आपण आता पहिल्या प्रश्नाकडे आपण आपला वळतो आहे. तर तुम्हाला सगळेजण विशू मामा असे बोलतात. का तुम्हाला विशू मामा का म्हणतात? काय को मेरे को विशू मामा बुलाते? विशू मामा बोलते? मेरे को विशू मामा नहीं, मेरे को विशू अम्मा बुलाते. अच्छा अम्मा बुलाते. विशू अम्मा बुलाते. मामा काय को बोलेंगे, मैं औरत है ना. मेरे को चाची बुलाएंगे, मामी बुलाएंगे, मामा काय को बुलाएंगे. अभी तू मर्द है. मर्द है ना. मेरे को विशू अम्मा सब बुलाते हैं. का असं म्हणतात का विशू अम्मा का? 30 साल से फिल्म लाइन में मैं सबको डांस सिखाई ना. और तो इज्जत दिया सब लोगों ने. हाँ ये सब लड़की है अपनी, मीनाक्षी, करुणा और हीरोइन लैला है. आराम से लैला यार. तो वो सब लड़कियां मेरे से सीखी है डांस. तो मेरे को वो इज्जत दे के विशू अम्मा करके पैर छूते हैं. अरे वाह. बड़े बड़े डांसर है, जुनैद खान है, अपना पुनीत कुमार है. अरे बाप रे, पुनीत कुमार बड़ा एक्टर है. मानते हैं सगळे, मला मानतात. बोले तो मेरे को असं मला समोर बघितलं ना तो मेरे पैर छूते हैं सब लोग. ऐसा मैं डांस सिखाई ना उनको. तो मेरे को विशू अम्मा करके वो रिस्पेक्ट से बुलाते हैं. अच्छा म्हणजे तुम्हाला एक रिस्पेक्ट नहीं, तुम्हाला एक विशू अम्मा म्हणून. अभी मेरे अम्मा ने मेरे को ये अवार्ड दिया. देख तुम्हारे अम्मा ने म्हणजे? ये फिल्म इंडस्ट्री मेरी अम्मा है ना. क्या बात है. तो ये अम्मा ने मेरे को ये सर्वोत्कृष्ट नृत्य में ऐसा दिया. देख दिग्दर्शक. वा विशू अम्मा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या या विशू अम्मांसाठी. खरंच मला 59 अवॉर्ड आहे. 59th वाला 59th अवॉर्ड आहे. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच म्हणजे खूप कौतुक आहे मला या क्षणाला तुमचं. तुमची ही जी काही प्रवास आहे, 30 वर्षांचा प्रवास आहे या इंडस्ट्री मध्ये, या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? तो देखो बड़ा जर्नी है, मतलब प्रवास एकदम बड़ा है. जैसे पहले मैं साइड डांसर थी, फिर डांस डायरेक्टर बनी है ना. ऐसे बड़ा जर्नी है. पूरा खानदान में हम डांस करते हैं. म्हणजे घरात तुमच्या सगळं हे होतं, म्हणजे पूरा माहौल था डांस का. अरे वा. आमच्या घरी सुद्धा आमच्या घरी डान्सचा हमाल होता सगळा. हमाल नहीं रहेगा, वो माहौल रहेगा. आमच्या घरी एकदम डान्स का पूरा ये था. तुमचे ते आजोबा होते ते सुद्धा आता म्हणाला. ब्लॅक अँड व्हाइट के जमाने वो ब्लैक डांसर थे वो. अच्छा हाँ. वो फिल्म मालूम है तुमको, हुस्न नुरानी? अरे नाही ती नाही मला. त्याच्या त्या फिल्म मध्ये माझा आजोबा बॅक डान्सर होता, मेन डान्सर. और वो हंटर वाली भाभी नहीं, हंटरवाली काय नाही माहिती. तेरा एक्सप्रेशन ना गलत है. क्या है? म्हणजे जो चीज अपन को मालूम होता है, अरे ये तो मालूम है, ऐसा होना चाहिए ना. तो तू गलत कर रहा है. तू कुछ तेरा दिमाग और जुबान में ना कनेक्टिविटी नहीं है. ही कॉम्प्लिमेंट दिली बऱ्याच जणांनी मला. ये कॉम्प्लिमेंट नहीं है. ये कॉम्प्लिमेंट नहीं है, छोड़ दे. तो मेरा आजोबा ऐसा काम करता था. वो बैक डांसर थे. 80 फिल्म किया मेरे आजोबा ने. क्या बात है यार. पण मोठे होते तुमचे आजोबा. लीजेंड. ही वॉज अ लीजेंड. माझे पण आजोबा साईड डान्सर त्या काळचे. हळदीला बेळदीला मारायचे, कोपऱ्यातच नाचायचे.
सेंटरला आणलं तरी साईडला जाऊन नाचायचे नाचायचे जबरदस्त होते यार. आणि हा असंच करायचं. हा आणि माझे आजोबा सुद्धा लिंडेज हा एकदम मोठे लिंडेज मोठे. क्या था? लिंडेज 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 मतलब तुमचे आजोबा लिंडेज मग माझे आजोबा लिंडेज नाही लिंडेज माझे पण आजोबा लिंडेज. ए देख बच्चा माझे आजोबा ना लिजेंड होते. लिजेंड तेरे आजोबा रहेंगे लिंडेज लेकिन मेरे लिजेंड. लिंडेज का क्या मतलब है लिंडेज? नाही वो मेरा गलती आहे जरा हे झालं. तर आता पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न हा आहे की आता 30 वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीत काम करताय. फिल्म लाईन मध्ये तुम्ही काम करताय. तर ही जी तुमची ती खुरानाग्राफी आहे. खुरानाग्राफी नाही खुरानाग्राफी काय की कोरिओग्राफी होत आहे. कोरिओग्राफी. तर तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्ही हे जे तुम्ही आता म्हणालात ते करू शकता? मेरे पप्पा की वजह से. अच्छा पप्पांमुळे. मेरे पप्पा की वजह से मैं ये लाइन में आई. हाँ काय म्हणे पप्पांनी असं काय? छोटेपणी ना मी पप्पा बरोबर शूटिंग बघायला जायचा. तो मैं वो जो करते थे वो मैं करती थी इधर. अच्छा अच्छा अच्छा. मैं सीखी उनके. अच्छा अच्छा. बड़ा आदमी है अच्छा डांसर था वो अच्छा कोरियोग्राफी किया. मेरे पापा भी ये थे उस टाइम के जमाने में बड़े खोडरबर. खोडरबर नहीं काय शब्द ते ना कोरियोग्राफर असेल. कोरियोग्राफर हे शेवटी र कॉमन आहे ना त्यामुळे माझा गोंधळ झाला. ऐसा कुछ भी नहीं होता है ना. हा हा तर ते मोठे त्यावेळेचे होते. हा कोरिओग्राफर होते. हा साईड डान्सर सुद्धा होते ते. अच्छा. हा शोले माहितीये तुम्हाला? हा त्याच्यात साईड डान्सर होते ते. शोले मध्ये एक गाणं आहे शोले के दिन दिन ढल जाते है रंगों में रंग आहे गाणं आहे ऐसा. ते शोले के दिन है वो होली के दिन है क्या ना वर्ड खूप महत्वाचे असतं डांस मध्ये. अच्छा. तो उसके हिसाब से स्टेप बैठाते हैं ना तो शब्द बहुत जरूरी होता है. हाँ ठीक है. तो हमरो का क्या है की बाबा होते ना त्याच्यात. हा हमरो का कैसे की हम वो शोले देखने गए आणि कसं आहे त्या शोलेमध्ये धर्मेंद्र जे नाचतोय त्याच्याबरोबर डावीकडे तिसरा जो लाल ठिपका हलतोय ते माझे बाबा. आम्ही तिकडे गेलो 53 वेळा शोले बघितला. दर वेळेला बाबा आता बघा मी आता वेगवेगळे पुरुष दाखवायचे. आम्हाला कन्फ्यूज व्हायचं नेमका कुठला आहे कारण सगळ्यांचा चेहऱ्याला तेल गुलाल लावलेला असायचा. मग शेवटी आईने ओळखलं कारण सगळे कसे आहेत गावकरी हे हे एकच गावकरी हे माझा हाच तो चुकऱ्या चुकतो ना म्हणून हाच तो चुकऱ्या असं असतं ते. आयुष्याचे असे विलोभनीय असे रंग असतात आणि आयुष्याचे बच्चा सुन ना तुझं आत्मचरित्र चाललंय आणि मला ऐकायला बोलायला यायचं आहे क्या? नाही असं नाही. मला बोलू दे ना. नाही तो देख तेरा पप्पा को बोला आजोबा को बोला तुझं चालू दे मी जाते. नाही सॉरी प्लीज बसा. तर आपण पुढे जाऊया. तो तुम्हारा वो इसका बोल रहे थे पापा का बोल रहे थे. हाँ तो पापा का बोल रही थी मैं. तो पापा ने मेरे ट्रेंड सेट किया मतलब ऐसा. पहिल्यांदा डान्स मध्ये प्रॉपर्टी कोणी वापरली नव्हती ना ती माझ्या पप्पाने वापरली. डान्स मध्ये प्रॉपर्टी माझ्या पप्पाने. ओके जैसे वो डफली ऐसा दिखाते ना सेट पे पूरा. नहीं तो ऐसा सफरचंद सोडतात बघ डोंगरावर. ओ ऐसा कलर का बोरी रख के उसको ऐसा उड़ाते थे. वो सब ट्रेंड मेरे पापा ने शुरू किया. अरे क्या बात है यार. ते वो फिल्म थी मैं किस्मत वाली. नहीं मालूम तेरे को छोड़ना. हाँ तो मैं किस्मत वाली करके वो फिल्म थी. 500 घाघरी म्हणजे 500 घाघरी ऐसा इतना बड़ा ऐसा पूरा तामझाम लगाया था पूरा सेट 500 घाघर लगा के. क्या बात है. उसके ऊपर ना ऐसा 100-150 लोग ऐसा डान्स किया. बापरे. आणि हिरोईनला पण त्या घागरीवरच नाचवला. मी बघितलंय मला आठवतंय ते घागरीवरचं गाणं ना. सागर के घाघरे में सामने जाकर घुंघट वाले के ऐसा गाना है ना. कौन सा गाना है सागर के सामने घुंघट वाले का. कौन सा गाना है ये अब भी लिखा है क्या तूने? अभी नहीं लिखा. मैं कधीच ऐकलेलं नाही हे गाणं. कोणचं गाणं आहे? कधीतरी ऐकल्यासारखं वाटतं. कुछ भी. समीर सर वन्स मोर गाणं वन्स मोर प्लीज गाणं वन्स मोर. सागर के सामने घुंघट वाले के. क्या ये कौन सा गाना है ये गाना नहीं था. ऐसा कुछ सागर वगैरह कुछ नहीं था. सागर होता तुमच्या गाण्यात. नहीं था भाई मेरे को मालूम है ना. मेरे पापा ने फिल्म सिटी में ना शूट किया था हेलीपैड पे. सागर कुठून असेल ते उधर सागर नहीं था. असिस्टंट डायरेक्टर वगैरे. तो मेरे पप्पा ना ऐसा पहिला माणूस आहे ज्याने डान्स मध्ये प्रॉपर्टी वापरली. आणि माझे पप्पा असा पहिला माणूस आहे ज्याने डान्स मध्ये प्रॉपर्टी गमावली. समोर बार डान्सर होती एक त्याच्या मागे लागले प्रॉपर्टी गमावली.
प्रॉपर्टी संपल्यावर ह्यांना कळलं अरे ही चांगली नाचतच नाहीये. ऐसा एक इंसान कैसा जगेगा. कैसे खानदान है रे तेरा. कैसे खानदान है. तेरा पप्पा वो डांसर के पीछे, तेरा आजोबा वो गली में टुल्ली होके साइड डांसर. कैसा खानदान है माँ का तो बोला ही नहीं अभी. चुप रे. तेरा माँ का, तेरा बाप का, तेरा आजोबा का सुनने के लिए मैं इधर आई है क्या. मेरा गाना है ना, मेरे को बजा दे ना. तेरे को क्या है, सबको इतने सगळ्यांना बोलो, उनका इंटरव्यू ले ले. मैं जाती ना. मैडम अरे बाबा जाती. नहीं मैडम क्या करूँ इधर रुक के मैं. प्लीज थांबा. तेरा चल रहा है, मैं क्या करूँ. प्लीज बसा, शांत व्हा. दिमाग है क्या. हाँ सॉरी घुंगरू है क्या. ते खाली बचता है, सोचता नहीं है क्या. सोच ना, दिमाग चला. प्लीज शांत से शांत व्हा. होने प्लीज माझं ऐका. प्लीज शांत व्हा. अरे यार. तर आता आपण शेवटच्या सेगमेंटकडे वळतो आहे. मला शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हे जे मोठे मोठे ऍक्टर आहेत तर ते ऍक्टर्स तुमच्या हाताकडून मोठे झालेले, त्यांचा अनुभव तुमचा कसा होता. अच्छा था. हाँ. सगे खूप मानतात मला. बोले तो एकदम विशु अम्मा करके बुलाते. बहुत मानते हैं सब लोग. जसं मी शिकवलं तसं ते करतात. वाह. एकदम सरेंडर होके. ऐसा सवाल नहीं पूछते कोई भी. ते अपना पुनीत कुमार, त्याला पण मी डान्स शिकवला. पुनीत कुमार. अरे त्या डान्सर आहे हो यार. ठोकला होता पहिला. काय सांगताय. काहीच यायचा नाही. उजवा डावा काय पण करायचा नाही. मी शिकवला त्याला. काय बोलताय काय तुम्ही. शिकवला क्या बात है. पहले कुछ नहीं था, नल्ला था एकदम. अरे बाप रे. सो मेरे सब डायरेक्टर असिस्टेंट बोले अम्मा कैसे सिखाएगा. मैंने बोले हाय मैं क्या बात है. करते तो मैंने उसको करवा के दिया. सगळं ऐसा मैंने सिखाया. क्या बात है. क्या बात है. म्हणजे तुम्ही नॉन डान्सर्सला नाचवू शकता. मैं डांसर को नाच, पत्थर को भी लाना मेरे सामने मैं कर सकती है. मला शिकवू शकता. अरे कौन सी बड़ी बात है, मी शिकवेन तुला. पण मी बाबा मला काही हे नाही. म्हणजे इच्छा होती माझी अनेक वर्षापासून. कुछ नहीं, मैं सिखाएगी. प्लीज मला शिकवा. जरूर के ना. आता है रिदम आता है ना, ताली बजा सकता है ना, तो क्या डांस से कर सकता है. हाँ फिर क्या है, मैं सिखाएगी ना. मैं कर नहीं रहने दे. बस ठीक है. एक मिनट दादा म्यूजिक लगाओ. एक बार ना तू पूरा देख ले. फिर मेरे को कॉपी करके ऐसा बीच बीच में कुछ मत कर. देख पूरा देख ले बराबर से एकदम देख ले. देखो दादा 1 2 3 जा. नौवारी साड़ी हो से काष्टा भिष्टा डालने पड़ते ना. नौवारी साड़ी तो ऐसा बोला है गाने में. नौवारी साड़ी का फॉल ऐसा बोला है. ऐसा नहीं बोला. तो नौवारी साड़ी का को बता रहे. वो मत बता. सिर्फ साड़ी ये 2 बार कमर. डिटेलिंग दाखवायला लागेल ना. डिटेलिंग. समीर चौगुले काम करतोय. मैं ना तो जो मैं बताएगी वही करने का. समीर चौगुले वगैरह घर में. चल ये साड़ी का. साड़ी के फॉल. ठक ये कमर है ना. ठक. इतना काय को ठक 2 बार ये ठक बस. हाँ बस. अरे 3 बार आता है. 2 बार करना. मैं 3 बार करतो. एक का एडिट करो ना. ऐसा कैसे एडिट करेंगे. दो नहीं होते हैं. मैं शिकवते ना वही करने का. आजा ये साड़ी के फॉल ठक 2 बार. हाँ बस हो गया. फिर ये देखिए ये कर ये कर. बंदर है तू. बंदर है वो. ऐसा कर रहा है. बंदर है ये 1 2 इतना. ये देख ये पैर है. ये पैर वो है ना. ये वाला वो पैर है. काउंटिंग दो. हाँ चल 1 2 3 स्टार्ट. क्या ये उसके बाद ये ना ये जलवा है. देख ये जलवा. हाँ ये आएगा. ये पैर ऐसा करने का इधर. ये सोपा एकदम इजी कर. हाँ पैर उठाना. पैर उठाना. कब से बोल रही. दोनों पैर उठा के कैसे करेगा. एक पैर उठाना ऐसा. उठा पैर इधर. हाँ कर. जो हाथ वो पैर कैसे उठाएगा. ये ना ये देखिए ऐसा. उठा इधर. चल मैदान में आना. चले म्यूजिक लगा. पूरा ट्राई कर.
पडलं माझं अवॉर्ड चुकून पडलं झालं, चुकून आता झालं. मेला अरे चुकून झालं. चुकून झालं. ऐका माझं. क्या बात है, क्या बात. ताई तुझ्या बेरिंगसाठी जोरदार टाळ्या. कमाल कमाल. बघा हास्यरसी काय म्हणतायत प्रसादा. वा वा बहारदार. सम्या, हा जो तुझा कार्यक्रम आहे हा तुझा हुकमी एक काय. आणि मला या फॉर्मॅटमध्ये नेहमीचं जे शेवटचं सेगमेंट असतं की ही काही मुलाखत काही महत्त्वाची नाही, माझे मनोरंजनाचे कार्यक्रम महत्त्वाचे असतात, त्या सेगमेंटच्याही पुढे जाऊन तू काय करशील का अशी माझी अपेक्षा होती. आणि नेमकं आज तू ते केलंस. त्यातला तुझ्या परफॉर्मन्सचा जो चंक होता तो फारच अप्रतिम होता. विशाखा, लाजवाब बेरिंग होतं. लाजवाब. म्हणजे तुझं बारीक बारीक ऑब्झर्वेशन, त्यातल्या ज्या छटा तू दिल्यास एक एक, ओ हो, फार मजा आली तुझं कॅरेक्टर बघताना. सिद्धार्थ. अरे सवाल ये बात. तुमच्या दोघांबद्दल मी एवढंच म्हणेन की तुम्ही देवाची माणसं आहात यार. तुम्हाला बघून लोकांचं दुःख दूर होतोय, लोक हसायला लागले आहेत आणि जो लोकांना हसवतो आणि त्यांचं आयुष्य वाढवतो तो देवाचाच माणूस असतो यार. तुम्ही दोघं सॉलिड आहात. आय लव्ह यू. सुपर ॲक्ट. थँक्यू मोठे सर आणि गोस्वामी सर. थँक्यू व्हेरी मच.